नमस्कार. हेमा मालिनी विषयी वैयक्तिक माहिती. हेमा मालिनी या हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री, नृत्यांगना आणि राजकारणी आहेत. त्यांना ड्रीम गर्ल म्हणून ओळखले जाते. त्यांचा जन्म 16 ऑक्टोबर 1948 रोजी झाला. त्यांचे जन्मस्थान अमनकुडी, तामिळनाडू, भारत या ठिकाणी आहे. त्यांचे पती चे नाव धर्मेंद्र आहे. त्यांना 2 मुली आहेत. एकीचे नाव आहे ईशा देओल आणि दुसरीचे नाव आहे अहन्ना देओल. आणि त्यांची चित्रपट कारकीर्द म्हणजेच काय की चित्रपटातील कामगिरी. हेमा मालिनी यांनी 1968 मध्ये सपनों का सौदागर या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले आणि त्यांचे प्रसिद्ध चित्रपट सुद्धा भरपूर आहेत. परंतु या ठिकाणी मी फक्त तुम्हाला मोजकेच चित्रपटांची नावे सांगत आहे, जे प्रसिद्ध आहेत तेच. बघा, प्रसिद्ध चित्रपट सीता और गीता 1972 रोजी हा चित्रपट सुपरहिट गेला. नंतर शोले 1975 हा सुद्धा पिक्चर फार गाजला. त्याच्यामध्ये तिचं नाव होतं बसंती. त्यानंतर ड्रीम गर्ल 1977 ही सुद्धा हा पिक्चर पण हिट गेला. सत्ते पे सत्ता अमिताभ सोबत 1982 सालचा पिक्चर पण हिट गेला. त्यानंतर बागबान 2003 साली अमिताभ सोबतचा पिक्चर पण हिट गेला. क्रांती 1981 मनोज कुमार सोबतचा पिक्चर पण हिट गेला. रजिया त्यानंतर पुरस्कार त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पद्मश्री 2000 साली, फिल्मफेअर लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कार, अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान पुरस्कार सुद्धा देण्यात आले. आणि ते राजकारणात सुद्धा सक्रिय आहेत. म्हणजेच काय की हेमा मालिनी या भारतीय जनता पक्ष बीजेपीच्या नेत्या असून त्या उत्तर प्रदेशातील मथुरा मतदारसंघातून लोकसभेच्या खासदार राहिल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांना आवड कसली आहे? हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक. 5 दशकाहून अधिक काळ चित्रपट, नृत्य आणि सार्वजनिक जीवनात सक्रिय. ड्रीम गर्ल ऑफ बॉलिवूड ही त्यांची लोकप्रिय ओळख आहे. लोकप्रिय ओळख ड्रीम गर्ल ऑफ बॉलिवूड. नवीन असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. आभारी आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ.